याला भास्कररावची चांगली मजा झाली बा. आता निवंत झाला, पोराचे लग्न झाले मस्त व्हायचे. तो रिटायर झाला, तेव्हा काही टेन्शन नाही त्याला. सोनबाई, सोनबाई काय मामाजी काय करत होती घरात? काय करीत होते म्हणजे आवरीतच होते ना. अगं म्हणजे किटल्या दुधाच्या आहे त्या धुतल्या नाही का काय पाय बरं त्या धुतले मग हा? आता वाळत आहे ना त्या. मग ते कपडे धुण्याचे तो तसेच बोललेलं आहे ते काढून आणायचे. हा आता अंधार पडत चाललाय ना. अहो आवरूनच राहिले ना. का सारखी टीव्हीत पाहत होती? अहो मामाजी घरामध्ये लाईट पाहिजे टीव्ही पाहिला. म्हणजे लाईट नव्हती, मी बाथरूमला गेलो तेव्हा लाईट होती बाथरूम मध्ये. काय बोलायचं आता काय लाईट आली? मी लाईट लावून बाथरूमला बसलो होतो मध्ये. काय तू म्हणते लाईट नाही. खोटं बोललं का आपल्याला राग येतो. घे पटकन काम आवरून. चहा ठेवलाय का? हा ठेवलाय. चला राहू दे नंतर आवरीते, पहिले चहा देते. चला. हा फार गाडी चालू चालू मला कटाळा आला आई. आता तो एवढी लांबची पोर पाहिली, तू म्हण मला तीच पोर करायची आहे. तर मला आवडली म्हणून केली. हा तुला आवडला तो देख ना दिवा. चला आता आलोय मा सासूरवाडीला. तो सासरा बी असा आहे ना बाबा, बोलू देत नाही. हा त्याच्यामुळे तर मी तुला आणलं इथं. हा मला आणलं डोकं लावाय त्याच्या संग तो. हे सोनबाई, तेवढं ते दोन चुना काढून घे. पाण्या पावसाचं वातावरण झालंय. हा गाडी. नमस्कार हो जावई. का राम राम. पुरीला आणले काय मावलं? नाही नाही आई आली आहे. येईल बाई आल्या. या येईल बाई या. हा बरं आहे का? हा बरं बरं. हा. बसा यार मध्ये या ना. हा मध्ये कुठं नाही बसू इडच बाहेर. बसा बाहेर. अहो मध्ये बसायला मागल्यात मावल्या. हा. चला ना. अहो गाडी मध्ये बसू बसू कटाळा आलाय. बसा बाहेर. पा जावाय पाव. परत मग सासऱ्याने बाहेरच बसवलं. नाही काय नाही काय नाही. तुम्ही तर येशाल कधी मध्ये, पण माझी येईल कवा यायची. हा हा येते आवरा मी बी. बसा येईन बाई बसा. हा ना. जावाई हा बरं चहा पाणी काही घेणार ना? आई चहा घ्यायचा का? चहा मला ना लय मळमळ झाली. अहो घ्या ना थोडाफार. घ्या थोडा थोडा. गाडीमध्ये. नका आता घेतला. आम्ही एक हॉटेल मध्ये थांबलो होतो. हो का? हा ते अमृत तुल्य नाही का? हा हा का? हा आई 2 कप चहा पिली तिथं. गोळाचा राहतोय तो. नाही गुळाचं नाही आवडत तिला. मग गुळाचा नाही मला साखरेचा चहा साखरीचाच मस्त स्पेशल दुधाचा लागतोय. हो का? हा मला चहा शिवाय दुसरं नाही काय आवडत. चहा जास्त पिते मी. तुम्ही दोघं मायले का आले मग महापुरीला कावर नाही आणले भेटायला? हा ते आईला विचार आता आईला. का हो येईन बाई तुम्ही आज कावर दोघंच मायले का आले मग तुम्ही महापुरीला आणायचं. या बा येई बा. हा बोला. मी कधी आले का तुमच्या दारात? कावर जसं लग्न झालं 5 वर्ष झाले कधी तुमच्या दारात आले का? नाही. नाही आले मग त्याचं काय विषय एवढं. हा आता पहिल्यांदाच आले. हा. हा आता तुम्ही म्हणता महापुरीला का नाही आणलं? हा तुमची पोर आहे घरी आहे सुखात आहे एकदम, पण तुमच्या पोरीनीच आम्हाला पार नको नको करून सोडले. म्हणजे मग तेच तुमच्या कानावर घालायसाठी आम्ही आलो. काय बोल राहिले जावई तुमची आई? पटत घे. हा अहो त्याच्यासाठीच तुमच्या का आलोय. तुमची पोर आहे ना, तुम्ही तिच्यावर काही चांगले संस्कार करेलच दिसत नाही आम्हाला. मग तुम्ही येताना घेऊन कावर नाही आले? सोक्ष मोक्ष लगेच आपण सामने विचारला तर. अहो ती सारखी काय झालंय लग्नानंतर आहे ना 2-3 महिने राहिली चांगली, सारखी गुरगुर करायला लागली. मावर बिन आईवर बी. अहो. कोणतं वाग नाही असं. अहो तुम्ही दोघं मायले का आले? तुम्हाला वाटतं अगोदर जाऊन सासरा जापू? हा झापायचं काय झापायला नाही. नाही आलो तुम्हाला आम्ही. चांगलं सांगायला आलोय. येई बा आम्ही ज्या पहिला नाही आलो. आम्ही चांगले 2 गोष्टी समजावायला आलो. बाई पोर तुम्हाला. अशी टाको पोर नाही मावाली. हा सांगितलं कामाची आणि जिडे बस म्हणलं तिथे बसायची. हा तुम्ही काय बोला ते? मग? अहो आता आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला इथं सांगायला आलोय का तिला फक्त फोन करून सांगा, नाही तर तुम्ही तिथं या 2-4 दिवस. तुम्ही जसं लग्न करून दिलंय तिचं 1 दिवस कवाय ना तुम्ही आमचा उमरा जिजावला का नाही? कावर आले नाही तुम्ही? काल यायचं काय सुखात नांदती निरोप बातमी चांगली येते मग काल यायचं. काय सुखात हा? ती तिचं ती राहते सुखामध्ये, आम्हाला ठेवलंय दुखात. अहो आता काय सांगायचं महापुरीचे फोन येत राहते मला. पण तरी तुम्हाला आतापर्यंत फोन केला का मी? तुम्हाला केला की बाई कधी फोन? काय फोन हा? आहे? तुमच्या पोरीचे तुम्ही काय फोन किती आहे? त्रास दिला महापुरीला? म्हणजे आम्ही हा काय तुम्ही जाते जवळ नाही देत काहीच. हा अहो, आम्हाला आहे ना 2 जणांना मा पोराला बिन मला ती डोळ्यावर धरीत नाही. डोळ्यावर धरत नाही. पोरला हा? जेवायला देत नाही. फार पोर मा असं झालं का? असं झालं ना? हा मग अहो. तुम्ही देते का त्याला खायला त्याच्या पुरीला? कोणाला? तुम्ही दोघं मायले का गरम गरम करू खात्या? कोण? हा? आम्ही? पोर माल पोर वावरात गेल्यावर. हा? हो तिला जर म्हणलं ना बाई चहा आण ग, तर म्हणती पळ मी तुला चहा द्यायला रिकामी का म्हणते. आमच्या रक्तात नाही असं. हा हा तुम्ही बोलू आमच्या रक्तात नाही असं. बर का हे ना
तिने फोन करून सांगितलं का तुम्हाला हा सांगितलं आम्ही ना त्रास देतोय मग अहो, काय बोलत आई पाहिलं का किती खोटं बोलत ती पाय बाबा आता तूच पाय. तरी मी आलो का तुम्हाला उजगारायला तिथं अहो. आलो का कारण मला गॅरंटी ना माही पोर नांदूनच निघाल तिथं हा अहो तुमच्या सारखीच ती पोर आहे ते आम्हाला बोलून सुद्धा देत नाही हा. का कारण तुम्हाला निघाला ना त्रास काय त्याच्यामुळे तुम्ही आले बा का गाडी घेऊन नाही नाही हा? घराने घेऊन नाही येत अरे जे आम्ही. खात राहते ते नांदूनच निघाले शेवटपर्यंत कायचं हा. खानदानी? त्याला तुम्ही तापेल चुली होता उभा करा डाव द्या रे तर काही द्या या बाई, पण ते पाहुणे. नावच करील आई बापाचं आम्ही काय भांडा येईल नाही बरं का. तुम्हाला तुम्ही खाली चांगलं आवाजात सांगायला बोला. आलोय काय तुम्ही सांगा बाई बाल तूप पेटू दिल तुम्ही ऐकीन माहिती का पाहिलं ना मधू अय पोरा हा पाहिलं पाहिला का तो सासरा हा अरे बोल बोलू देत नाही. मी तुला काय म्हणले गाडीमध्ये हा बाबा तो लय तोंडाळ आहे तो आहे ना बोलूनच देणार नाही. हा येईन बाई थोडं व्यवस्थित बोला तुम्ही नाही नाही अहो, बरोबर आहे ना. ऐका आम्ही त्रास देणारे माणसं वाटलो का कोणला तुमच्या पोरीला अहो जावाय तुम्ही नाही वाटत पण तुमची आई आहे अहो, ना काय लय असं काय? खडसोळे तुमची आई अहो लेकी प्रमाणे तिला हा? जीव लावी ती तरी तिला नुसती अशी तिचे साड्या सुद्धा धुवीत नाही ती अहो धुएल कपडे आगले तिचे ते परत धुण्या टाकीते ना अहो, काय? ही पद्धत आहे का अशी ही तुमच्या पोरी हा? तुम्हाला हा, काय त्रास दे ना म्हणजे मग सारखं जुळतच राहायचं ना पुरी ना काम करायचं तर नाही पण काड्या करायचं काम चालू केलं बा तरी. ऐका लोकांचं लेकरू राहतं ना ते आपलं स्वतःच राहतं एकदा रट ठेवा अहो हा. जसं याच्यामुळे तुमचं- पोरायला आता बायका देऊ नाही राहिले लोक हा हो आम्हाला लय भेटत होत्या बर का हा. आई सांग अशा 56 मागण्या आले होते महापौराला पार दाराचा असा उंबरा पार तुटून पडला होता माहितीये का. मग हा? तुटून पडला मग कावर केवरून नाही घेतात त्याच्यात? हा पण आम्ही ना पाहिलं म्हणले बाई हे चांगले दिसतंय बरं का आपल्याला. हा तुमचं आम्ही वळण पाहिलं तवा पुरीचं पाहिलं तर तुम्ही तर उलटे निघाले. अहो तुम्हाला कोणी उंडा देत नव्हतं म्हणून तुम्ही नाही म्हणले हा तुम्ही बा काय बंगला पाहिला बाई इस्टेक पाहिली का असं मी जोरात आहे गाडची हा ना आणि पोरं विरोळा होती म्हणजे तुमचा हा. बंगला पाहून आम्ही केलं हा. आणि आमचं काही तुम्हाला तिकडं- माहिती होतं ना इकडे आपल्याला भेटल काय भेटल उंडा अहो आमच्याच पेटलं तर येणार नाही. हा, हा. काय बोला ते येई हे जगात म्हणणार आता फक्त थोडं राहिले फक्त दुसऱ्याचं घ्यायचं मग का हो? हा. तुम्हाला एवढं हे कळत होतं मग तुम्ही काय आमच्या इकडे पोर दिली कोणा हा? अहो तुम्ही 10 वखत आले बाहेर पाय पडले दहा मी नाही भरत होतो हा ना हा अहो काय खोटं याला मध्ये बोलत टाका आहे. त्याला मध्ये टाका याचा नातोय टाका त्याचा नातोय टाका बाबरावला मनाच सोन्यासारख्या पोराचं वाटोळ झालं मावाला काय नाश केला तुमच्या हा? जावं पोराचा काय नाश केला अहो सारखी संशय घेते माझ्यावर काय काही सारखा कोणाचा फोन आला का मा भाचीचा फोन आला मा बहिणीचा फोन आला आणि तिला तिच्याशी का आला बोला त्या काही गरज आहे का बरं संशय बायाकडे आला तिच्या काय द्यायचं बोलायला धरा हा, बोल बाई मग मी का नाही म्हणलो का हा? मी का नाही म्हणलो का तुम्ही जर साईडला जा फोन घ्या ना. त्या साईडला जाऊ बोला त्या मग संशय नाही खायला तर काय करेल बाई बोल हो, मी हा? साईडला जाऊन बोलायचं काहीच नाही मग? गरजच नाही ना आम्हाला म्हणजे साईडला तुम्ही जाऊन काय मा बोलायचं. पोरावर संशय नाही नाही. घातला? हा? आता ते माहिती आहे, तुमची पोर माव संशय खाती मग आता जे आहे ते सांगितलं ना बरोबर आहे तुम्हाला ना हा? मग मग घरात फोन आल्यावर घरातच बोलायचं ना काय घरात म्हणजे हा? ती काय आमच्यावरची साहेबी नाही काय साहेब नाही बाई, हा? संशय येणार नाही का मग काय हा? संशय का येणार गं, आई नाही मी का? घरात नाही बोलत फोन आल्यावर पोरं- काय पोराचं दाखवून धरता तुम्ही हा, सुद्धा जातीन हा? धरत्या. हा, काय तुम्ही पोरीचं रस्त्यावर वाग. दाखवते, बर का तुमची पोर आहे हा. ना पक्कीची 36 नाकराची म्हणून 36 तुम्ही आहे आमच्या आणि गळ्यात पक्की मारली बरोबर उडान टप्पू पोर आहे यांची उडान हा ना? टप्पू हा हम्म. हा आणि तुम्ही काय? हुंड्याचं बोला त्या किती हुंडा ठरला होता आणि तुम्ही किती दिला आम्हाला काय हा? 1,11,000 रुपये उडे ठरवला होता फक्त हा. 11,000 वर राहिले ना हा. त्यात तुमचं हे राहिलं होतं बाकी बस त्याचे पैसे भरले एक बसता तुम्ही बांधणार होते तर तुम्ही आता पैसे घेऊन आले बस त्याला मग तर आम्ही- वरले 11,000 भरले आणि वरले 9,000 तुम्ही भरले काय उचरा का बोला त्या जेव्हा मामी आजारी पडली त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे पैसे मागायला आले फोन केला होता पैशासाठी हा चालतं हा तेव्हा तुम्हाला 51,000 रुपये मी पाठवले होते त्याचं काय अहो 51,000 पाठवले तुम्ही तेवढं बिल भराय पुरतं हा दिले का तुम्ही तुम्ही तिसऱ्या दिवशी तुमच्या आहे ना तुमच्या मुलाला ओळख लावलं डायरेक्ट आपण आले दिले- बोलवतो आले 51,000 तो असा आपण दिले का तुम्ही दिले का म्हणजे दिले का काय तुम्ही खोटं बोल राहिले फोन पे मारले तुम्हाला हा? ए बाबा हा? काय बोल राहिले जावई तुम्ही? ऐक. म्हणजे चेक करा बरं. पुरीचा मास्क काय कमी नाही पुरीचा मास्क काय कमी तुम्हाला हा? तुम्ही ना काही खोटं काय बोलू बोला त्या नका काही आरोप करत्या हा? अहो पण लाल तुम्ही दसतेवारी बोला त्या तुम्ही एवढे गागट काला करते काय? थोडे हळू आवाजात बोला ना तुम्ही डायरेक्ट आरोप करून राहिले म्हणजे काय काय आरोप 51,000 केला? दिले का परत पोरमा बोलत नाही मग त्याचा तुम्ही काय? पैसे द्यायला आले का बाक गैरफायदा घेऊन आले तुम्ही तुम्ही. पैसे द्यायला आले का बाक हा? त्या पैशाला तुमच्या हा? काडी लावा ए बाई, नीट बोल जरा. इडे बरं, अजून सोन्यासारख्या समजा पोराचा नाच हा. झाला आणि वरून इडे येऊन आमची तुमचा बरं असा मोकळा येईल मग हा? हा जरा ठेव मोकळा येईल हा. माझी सोन्याची पोरे ना मी घरी घेऊन येईन. हो मी नाही, काय नाही, म्हणतो तुमच्या ऐका. पोराच्या पाका आला पोर आम्ही पाठवूनच देणार आहे हा. आता. हा ऐका. नकोच आहे आम्हाला कशी ते. पाठी तुम्ही पाहता तुमच्याकडे नाही हा. नाही ती तुमची पोर आहे ना तुम्ही इकडेच घेऊन या हा, घेऊनच येऊ हा, दे. आम्हाला फार करून देते बरं का आम्ही हा. तुमचा हुंडा भांडा जे काही आहे ना तुमचं भरून देऊ फारकत अशी नाही देणार मग
तुम्हाला मी काय अशी मोकळ्या हाताने फारकत देणार नाही. मग माई पोर नांदील तर तुमच्याच घरात नांदील, हे ध्यानात ठेवा. अहो पण ती नांदाय सारखी नाही, ती म्हणते तुमच्या आईला बाहेर काढा म्हणे, घरात नकोच म्हणती. मग कसं करायचं काय? काय, करायचं काय? येईल ना विचारायला, येईल एका दिवशी. काय म्हणली बा तू सासूबाईला घराच्या बाहेर काढायचं? एखाद दिवशी म्हणजे लग्न झाल्यापासून तुम्ही एकही दिवस तुम्ही आमचा दाराला पाय लावले नाही. काय गोडीच ठेवली नाही तुम्ही यायची मला? काय काय येतं तुमच्या गोडीचं घरी? काय हा? तुमच्या काय, आम्ही काय? आम्ही आलो का तुमच्या आईला खालवर पाहायचं? पुरीचं काही गुण आहे ते विचारायचं सोडून तुम्ही लगेच अहो, मला गॅरंटी ना माई पोर आहे ना. काय मला गॅरंटी ना. हा? मग पुरीच्या चुका झाकी त्या आणि आमच्या उघड्या करत्या. मग तुमच्या पोराची चुकायची तुम्ही दाखवून धरायचं का? मग बरं तुम्ही म्हणले नाही का मा पुरीची एखादी चूक झाली असेल म्हणून. हा ना? हा? काय बोला ते तुमचं म्हणायचं बा. काम होतं. मी काय टाळी वाजते का? हा ना, मग नाही, नाही नाही, वाजत. तर चंद्र दाखवतो का? मी तेच म्हणते एका हाताने टाळी नाही वाजत ना. तुमच्या पुरीची चूक आहे मग. हा? तुम्ही समजून सांगितलं पाहिजे. आम्ही काय तुमच्याशी भांडायला नाही आलो, पण तुम्ही सांगितलं पाहिजे का बरं मी माझ्या पोरीला सांगतो बा, अशी मग समजूतदारीची भूमिका समजूतदारीची घ्यायला आहे. पाहिजे ना तुम्ही. ते तुम्ही बा. उलट तिची बाजू घेऊन आमच्याशी भांडत आहे तुम्ही म्हणजे जर काय? 4 आणि 5 वर्ष जर महापुरुष असे घरा करीत असेल फारकत येत असेल तर तुम्हाला मी फारकत देणार नाही. अशी फारकत देणार नाही तुम्हाला सांगतो. येईन बाई एक जण ठेवा. नाही नाही नाही, हे बघा. हा. तुम्हाला मिरून आणेल तशी तेव्हा फारकत हा देईन. पावा आता हा. कोण कोणाला बरं, मिरवी जाऊ, लाव. आमची काही चूकच नाही तर आम्ही तुमच्या आईला काय लय बरोबर आहे ना. हा? नाही नाही, तुम्ही जर मिरवायची भाषा करीत असाल ना, हा. हा आम्ही पण तुम्हाला दाखवू बरं, देऊ. बरं. तुम्हालाच लय बोलता येतं काय? हा? या बा हा. येई बा अजून नीट बोला सांगते तुम्हाला. तुमच्या दारात आलोय आम्ही, जरासं ओळख ठेवा. या ना मग आम्ही काय म्हणलं तुम्हाला? हा तुम्ही डायरेक्ट आले म्हणले तुम्हाला आल्या म्हणलं चहा पाणी घ्यायचं का? तुम्हाला चहा पाणी गोड मग आम्ही लागला काय बोललो का तुम्हाला तुम्ही आल्याला? लगेच आल्याला काय विषय मांडला? काय तुमची पोर अशी वागती, हा, तुमची मग तशी वागती. पुरीचं हा? सांगाय आलो ना हा? आम्ही. हा? मग पुरीचं तुम्ही विचारायचं सोडून तुम्ही लगेच मग एखादा आम्हाला म्हणता, हे "ये बा, करताय." काय चाललंय का सासरे मामाचे काय चालले तुमचे अहो. कामाचं?" ते दिले सोडून तुम्ही डायरेक्ट टेन्शन वाढून दिले मला. काय म्हणजे पुरीवर पुरीवर चांगले संस्कार केले का नाही तुम्ही? नाही हा? नाही, आणि पोर दिली नाही. आमच्या नाही, गळ्यात पोर घालून. अशी मोकळी सोडेल हा? होती. दिली गळ्यात हा, घालून पोरीला दात आमच्या. नव्हता मावाल्या हा? अशी मोकळी सोडेल होती अहो आणि तुमच्या गळ्यात घातली. काय हा. आता आमची चूक झाली आम्ही हा. करून पस्तावलो ना. नाही, नाही. मग कुठे धरलं का तिला? काय पोरीला धरलं कुठे तुम्ही? मग आमच्या पोराला हा? कुठं धरलं काय तुम्ही? मग तुम्ही कसं काय म्हणते? काय बोलू राहिले पोरीला तुम्ही? संस्कार लावले हा? काय? ए, पोरा, हा? चालले निघून परत त्यांच्या दारात नाही यायचं. आई थांब. मग? ओ आम्ही तुमच्याशी भांडायला नाही आलो. आई काय बोलती? आम्ही तुमच्याशी चांगलं सांगायला आलोय तुम्हाला. तुमचं काम आहे तुमच्या पोरीला फोन करून तिच्याशी चांगलं बोलणं, तिला चांगलं समजून सांगणं. हा तुम्ही आमच्यावरच कुदू राहिले. हा बरं येईल मी हे एक दोन कोणचं वागणं आहे असं? दिवसांनी 2 दिवसांनी येतो मग पाहतो तुमच्या गावात इज्जत घेतो वाटलं तर. महापुरीने जा मला कर सांगितलं तुमच्या समोर रडून जर सांगत असेल माही पोर मग 4 लोक गोळा करेल मग तेव्हा तुम्हाला कळेल, तवर नाही कळणार. हा तुम्ही आता पाव माघारी आले ना तुम्ही मा भाऊ मध्ये माझी इज्जत घालावला इकडं. तिच्या वय ना तिथे हो, जाऊन इज्जत नाही घालायला आलो. म्हणजे काय 4 लोक ऐकते हा नाही तुम्ही आमची इज्जत घालायला आले. हा. हा. बरं तुम्हीच गागाट केला आणि लोक गोळा केले वरून आमचं नाव खऱ्या घेते. स्वराला ना राग सण नाही होत. हा. खरंच खरं खरं लागत आपल्याला. आई आता काय नादी लागण्यात अर्थ नाही. हा खानुटाच असाच दिसतोय मला. काय चांगला भेटला नाही आपल्या खानुटा. उठ जावाई हा. जरा तोंड सांभाळून बोला. तुला सांगते खानुटा मधू, म्हणजे काय? माजेल खानुटा यांचा माजेल. हा एवढे ध्यानावर आहे काय? हा ये बाई जरा व्यवस्थित जायचं. हा आमची एवढी इज्जत जायचंय घेतली का? मग जायचंय का मग तुम्ही काय करणार आहे आमचं? जायचंय का? हा? पोराला दम नका देऊ. हा? ए, इकडे रे. नाही, जायचंय हा? व्यवस्थित. काय व्यवस्थित म्हणजे तुम्ही काय करणार आहे गाडी आमचं? जाणार हा? नाही इकडून ध्यानात ठेवा. गाडी जाणार हा. नाही म्हणजे परत मला सांगितलं नाही. वा रे वा आम्ही बी काही कमी नाही मग. माघारी येऊन मला हा? दमतं काय? हा मग? हा? म्हणजे पाहुणे घरी आले एखादा किती गोड बोलला असता इकडे आमच्या नाही, फिरून तुमच्या राहिले. पाया पडतो रे मी. हा ते चाल रे त्या नाही, पोरी पोर देऊन या पाया बाय, पडू का तुमच्या? तुला सांगते उद्या तिला गाडीत बसवायचं आणि इथं आणून घालायचं. खानोटा बिनोटा हा. गाडीतच जावं. मी ना तुमच्या पोरीला घेऊन इथंच राहतो म्हणजे ना तुम्हाला कळल कशी माग वागते. नको रे भाऊ. हा. तिकडच वय का बरं? मी काय याच्या करता नाही दिली बायपोर माक राहायला मा उर तोडाले तो काही डाकीन मग तुम्हाला तर बरं कळल. तुझ्या बसशील नाही, नाही. बाहेर खावा नाही तिकडं अशी बोलेल तुझ्या नाही, इकडं. नाही, नाही. हा. महिनाभरच राहिले तो महिनाभरच. नाही, काय मग नको. पहा तुम्ही कशी राहते. माक राहूच नको भाऊ. हा नाही नाही राहू द्या त्याला महिनाभर राहू द्या. नका नका हा. परत तुम्ही बसशील त्याला बाहेर खावा ना नाही नाही तिकडं. तुमची पोर तुम्ही म्हणते ना लय गुणाची मग राहू द्या इडच ती. हा ना. हा तुम्ही जा ना- तुम्ही जात नका डोक्यात ताण तुम्हाला. नाही आम्ही जायला चालू आम्ही काही राहिला नाही हा, आलो. जा तुम्ही जा. आम्हाला काही इथं राहायचं नाही. हा, जरा आमच्या तोंड सांभाळ बोलत जा. आमच्या मागे- जवाई होते म्हणून सोडले तुम्हाला नाही आज दुसरा जरा चरा तोंड बिन फोडला असतात हेच तर तुमचे संस्कार आहे. काढला मावाला. पोरे हा? अशीच पोर बी आपल्या खानदारीचं पहा काय चालू आहे. तुम्ही ना आता बोलायलाच हा? नका लावू तुम्ही. दुसऱ्याचा उरकी त्यावर काय बोला त्या
कोणी देत नव्हते हे त्याला त्याला ठेवणारा. खरंच आम्हालाही काही काम नव्हतं भेटले तुम्ही कोण हळद लावून मध्यस्थी ठेवा. होता आई तुला तुला काही काम नाही नव्हतं नाही 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 सगळी तुही चूक झाली तुला पोर आधी काय माहिती दाखवली चूक झाली आई तो मध्यस्थी होता त्यांनी पोर दाखवली यांची आ, तू काय म्हणला काय? पोर लय सुंदर आहे करील तर हीच पोर आता करील सुंदर दिसली आता मला काय माहिती खानोटा असा आहे हा काय म्हणले तुम्ही परत त्या टाळा दोनदा म्हणले तुम्ही खानोट्या खानोट्या म्हणजे काय माझं हा? जे खरं आहे तेच घरचं बोललो मी. तोंड घरचं तोंडदार म्हणजे काही बोलायचं काय मग आता त्याच्यात हा? काय खोट काय त्याच्यात काय केलं आमच्या खानोट्यानं काय केलं म्हणजे वरून ओके. तोंड करून विचारायचं पकडे तोंडाळे पके हा बाप आहे तसाच आहे, तसं नाही. पोर आहे पोरं तशीच. तशीच आहे. हा, अख्खं हा. खानदान तसं आहे यांचं बस बस जा हा ए चल जा ठीक आहे हळद लावून पिवळा केलाय ना हा हा जा बरं मी काय म्हणतोय परत यायचं नाही ना आपल्या परत कारण सांगायला यायचं नाही हे बघा हा आम्ही आता आलोय हा. परत येणार सुद्धा नाही आता तुमच्या पोरीने जर तारास दिला आम्हाला आम्हीच पाहू आता काय करायचं ते तुम्हाला- पोत घरानं सुद्धा येऊन देणार नाही हा आता. चालेल चालेल तिचा आम्ही बंदोबस्त करतो आता. विचारता मी होईल घाबरू नका हा विचारा तुम्ही तुम्ही जा, काय काय- होईल ते आमचं हा. पाहून घेऊ आम्ही जा, तुम्ही बंदोबस्त- तुम्हाला काय वाटलं पण काय म्हणा तुमचा खानोटच भाड खाऊया ए, ए, पोरं, चल. काय म्हणतं चेहायला 2-3 वेळेस झालं याचं बोलायचं जावायचं हे कोणत्या रात्री जावाय म्हणायचा खानोटा खानोटा हा माझ्या घरी येऊन मला बोलून चाललाय की हा मग आई काय अशी आजोबाने बोलत आहे की हे एका याच्यात नीट केली असते आता काय सांगायचं तर जाऊ द्या आपली पोर नांदवायची म्हणून जाऊ द्या बा हां यायला रिकामं सोडेल का मी बरं कुठं जाते तुम्ही फक्त पोरीला महा कॅसल धक्का लागू द्या मग पाहतो तुम्हाला